आत्म्याला फसवलं. म्हणजे मनुष्याची जी इच्छा जी आहे ही परमेश्वराने पहिल्यापासून स्वातंत्र्य दिली आणि म्हणून आम्ही पाप करतो. त्याचं कारण का, तर ती आमची इच्छा आहे. देवाने माणसाची इच्छा कंट्रोल करण्याचा अधिकार त्याला देऊन टाकला आणि म्हणून आमचं शरीर हे आमच्या आत्मिक जीवनासंगती लढतं. आमच्या विचार, आमच्या कल्पना, आम्ही त्याच्यावर केलेल्या ऍक्शन्स आणि ही जी पाप होतात, ही पाप पवित्र आत्म्याच्या कामाला काय करतात तर थांबवतात आणि त्याच्यामुळं आमचं आत्मिक जीवनाचा नाश होतो. आणि हे होऊ नये म्हणून देवाने आम्हाला पवित्र आत्मा दिला. हालेलुया, कम ऑन, प्रेज गॉड. इच्छा ही परमेश्वराची इच्छा, मनुष्याची इच्छा. आणि म्हणून तिथं वचनामध्ये प्रत्येक ठिकाणी सांगितलं, जर तू असं करशील तर, जर तू असं करशील तर तुला हे प्राप्त होईल. देव हा जर तरच आहे. तू असं कर मग मी तुला देतो. आमच्याकडे प्रश्न आहे, प्रॉब्लेम्स आहे, डिफिकल्टीज आहेत आणि आजच्या विषयाकडे आपण जाणार आहोत. आयडिया, मला आयडिया म्हणजे कल्पना. आणि आज आपण त्याच्याविषयी बघणार आहोत की आमचं जीवन जे आहे हे आमचं अख्खं जीवन कशाने भरलेलं आहे तर आयडिया. कशाने भरलेलं आहे? आयडिया. परमेश्वराने आदामाला घडवलं, ही परमेश्वराची योजना होती. पण ज्या वेळेस आदाम फेल गेला त्यावेळेस देवाची आयडिया दुसरी की दुसरा आदाम, येशू ख्रिस्त. कारण हा फेल झालेला आहे. आम्ही म्युझिक वाजवतो, गाणे गातो. ज्या वेळेस आम्ही एखाद्या दिवशी नाही आलो, म्युझिक थांबतं का? परमेश्वराची आराधना थांबते का? नाही. का तर आमची जी आयडिया आहे त्या आयडियाच्या विरुद्ध देवाची आयडिया. कम ऑन, प्रेज गॉड. आणि आम्ही जगामध्ये काय करत असतो, आम्ही जे काय बोलतो ना ते आम्ही आमची आयडिया देतो. हा डॉक्टर चांगला आहे, तो डॉक्टर चांगला आहे. मागच्या महिन्यात आमच्या जीवनात खूप उलाढाल्या झाल्या आणि त्या उलाढाल्यांमधनं मी देवाच्या अनेक गोष्टी शिकलो. आणि आम्ही आमच्या लेकरांना काय शिकवतो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्याच्यामध्ये आम्ही जर आमच्या लेकरांना चांगल्या गोष्टी शिकवल्या तर लेकरं पण चांगलेच होतात. हालेलुया, कम ऑन, प्रेज गॉड. आणि त्याचा अनुभव आम्ही पण घेतो. बायकोला मी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो, ती सिरियस झाली होती आणि हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्यानंतर माझ्याकडे कोणच नाही. झोपेतनं उठलेलो, गाडीवर घेऊन घालून तिला पळवलेली, टू व्हीलरवर. आणि परिस्थिती ही माझ्या विरुद्ध होती. पण जेव्हा आम्ही लेकरांना संस्कार देतो तेव्हा ते लेकर पण त्याच्यामध्ये उभे राहतात. माझ्याकडे कोणच नाही ना, कोणाला मित्राला का कोणाला फोन करायला काय सुचायला तयार. पण तेवढ्यात एक फोन आला, अंकल मी दुसऱ्या मजल्यावर आहे. पाळकीनबाई, स्वाती पाळकीनबाई. अरे बाप रे, खाली या. म्हणली तुम्हाला शुगर आहे, पहिलं नाश्त्याला चाल. मला कोण विचारणार होत. पण मी जे काही पेरतो ते उगवतं. हालेलुया. म्हणून आपले आईबाप जे काही पेरतात तेच उगवतं. आणि मग त्यांनी प्रार्थना केली की हॉस्पिटलचं बिल एकदम कमी व्हावं. म्हणजे तुमच्या हॉस्पिटलचे बिल कमी करायचे तर प्रार्थनेला जावं. हालेलुया, कम ऑन, प्रेज गॉड. आणि आम्ही डेव्हिड आणि मी आश्चर्यचकित झालो कारण आम्हाला एवढं कमी बिल आलं होतं. हालेलुया. देव ही आयडिया आहे. आयडिया, मदतीची आयडिया, उभं राहायची आयडिया, साथ देण्याची आयडिया. आणि पूर्ण बायबल ही देवाची आयडिया आहे. हालेलुया. पूर्ण बायबल ही देवाची काय आयडिया आहे की तुम्हाला स्वर्गात कसं घेऊन जायचं.
आम्ही एकमेकांना सांगतो असं करा तसं करा, देवावर विसंबून राहा, देवावर असं करा, साक्ष ऐकल्या, आणि ह्या ज्या सगळ्या गोष्टी ज्या होतात ना, ह्या देवाच्या आयडिया आहेत. आणि म्हणून स्तोत्रसंहिता 119 त्याचं 71 वचन वाच. स्तोत्रसंहिता 119 त्याचं 71 वचन. जरा पटपट बायबल काढा, कारण काय होतं, स्तोत्रसंहिता मध्यभागी आहे. 119 119 वर्स 71. मी पीडित झाल्यामुळं माझं बरं झालं, कारण त्यामुळे मी तुझे नियम शिकलो. स्तोत्रसंहिता 119 71. आमच्या जीवनामध्ये त्यावेळेस देवाला एखादी आयडिया आणायची असती, देवाला एखादी गोष्ट पुरी करायची असती, मग त्यावेळेस देव काय करतो, तर देव आमच्या भोवती परिस्थिती तयार करतो आणि तो आम्हाला काही गोष्टी शिकवतो. हालेलुया, कम ऑन, प्रेज गॉड. तो काही गोष्टी शिकवतो आणि त्या शिकवलेल्या गोष्टी, ते नियम, तो काय शिकवतो, नियम. आम्हाला तसं जर सांगितलं की नियम पाळा, तर आम्ही पाळणार नाही, पण तो परिस्थिती तयार करतो नियम शिकवायसाठी. इस्रायलाची परिस्थिती तयार केली, त्याच्यामुळे ते देवाचे नियम शिकले. आमच्या भोवती ती स्थिती आल्यानंतर आम्ही देवाचा नियम शिकतो. तर आम्ही, कारण आमची इच्छा, आम्हाला स्वतःची इच्छा देवाने देऊन टाकली. आणि त्या इच्छेमुळं आम्ही देवाच्या इच्छेच्या विरुद्ध उभा राहतो. त्या इच्छेमुळे, कारण आम्ही स्वतंत्र आहोत, आम्हाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे, आणि त्या स्वातंत्र्यामुळं आम्ही काय करतो, तर देवाची योजना आणि त्याच्या इच्छा या शरीराने पाडून टाकतो. या शरीराने आम्ही काय करतो, पाडून टाकतो. पाप करू नको, हे आता तुम्ही संडे स्कूल पासून ऐकला. हालेलुया, कम ऑन, प्रेज गॉड. मी काय तुमच्या पेक्षा व्यतिरिक्त असं काय पवित्र असा देवाकडनं वर्ण पडलेलो नाही. मी पण पाप करतो आणि रोज विचार करतो, अरे देवा, फक्त तुझी कृपा आहे, नाहीतर मी नरकातच जाणार रे. मी नेहमी लोकांना हे सांगतो, देव माझी प्रार्थना ऐकण्यापेक्षा तुमची जास्त ऐकतो. मी काय स्पेशल आहे आणि मी प्रार्थना केल्यानंतर तुम्ही बरे होताल, तसं काही नाहीये. क्रूसाच्या समोर सर्वजण सारखे. एक दिवस एक मिलिटरीचे ऑफिसर चर्चमध्ये गेले, आणि ते चर्चमध्ये गेल्यावर त्यांचे ते बिल्ले रँक बिंग बघितल्यानंतर तिथले पालसाहेब म्हणले, अरे ते मिलिटरी ऑफिसर आले, पुढे बोला. ते म्हणले, मी इथंच बसतो. मिलिटरीचा माणूस कोण काय बोललं नाही, बसा म्हटलं. मग नंतर त्यांना बोलवलं पुढे 2 शब्द बोलायला. त्यांनी पहिलं सांगितलं की मी मिलिटरीचा असो किंवा ऑर्डिनरी असो, क्रूसाच्या समोर सर्वजण सारखे. हालेलुया. आणि आजकाल हीच गोष्ट प्रॉब्लेमॅटिक झाली. लोक कॉन्फिडन्स देतात की माझ्याकडे मी प्रार्थना केल्यावर तुम्ही बरोबर. असं काय नाही. पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे, तो पाप्यांवरती प्रेम करतो आणि त्याचे कान तुमच्याकडे असतात, तुमच्या आवाजाकडे. माझ्या आवाजापेक्षा कोणाच्या, तुमच्या आवाजाकडे. आणि म्हणून पावलांनी सांगितलं की रोज पश्चाताप करायची आयडिया वापरा. हो, रोज पश्चाताप करा, रोज नव्याने जन्म घ्या. कारण आम्हाला माहिती आहे की आम्ही, शरीर आमचं जे आहे हे पापाकडे आहे. आमच्या देहामध्ये त्या वासना बसलेल्या आहेत, आणि ह्या वासनांवर मी स्वतः होऊ शकत. विजय फक्त येशूच्या नावात होऊ शकतो. आणि म्हणून मी शरीर कर्माने
जरी पाप करत असलो पण आत्म्याने मी देवाची सेवा करतो असं पाऊल म्हणतो. आणि पाऊल सुद्धा हेच म्हणतो, अरे मी पण सफर होतोय रे बाबा. आता पाऊल सफर होतो म्हणजे तुम्ही आणि मी कोण? आणि आम्हाला याच्यातनं फक्त एकच गोष्ट वाचवती, ती म्हणजे येशू हे नाव आणि येशूचं रक्त. नीतिसूत्र हे आता 3रा अध्याय त्याचं 5वं वचन बघा. तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव, आपल्या बुद्धीवर अवलंबून राहू नकोस. तू आपल्या सर्व मार्गात त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल. तू आपल्या स्वतः शहाणा समजू नको, परमेश्वराचे भय धर आणि दुष्कर्मापासून दूर राहा. आमच्या आयडिया म्हणजे काय आहे? तर आमच्या आयडिया म्हणजे आमच्या मनातले विचार. आमच्या मनातले विचार. आणि ते जे विचार असतात, ते जे विचार असतात, ते विचार आम्हाला प्रॅक्टिकल करायला होतात. ते विचार काय करतात? प्रॅक्टिकल. एखाद्या वेळेस एखादा मुलाला एखादी मुलगी आवडली, मग तो तिच्या माग जातो. ही त्याची आयडिया. ही त्याची काय आयडिया. आणि ती आयडिया तो प्रॅक्टिकली करत असताना कधी कधी फेल होतो, कधी कधी सक्सेस होतो. ही त्याची आयडिया आहे. तसं आम्ही पाप करताना आम्ही त्या पापांच्या माग जातो. रोज प्रार्थना करतो, देवा मला ह्याच्यातनं सोडव, पण आम्ही सुटू शकत नाही. कारण का? मी काय झाल्यामुळं? मी काय झालो 119-71 मध्ये? मी पीडित झालो, माझं बरं झालं. हालेलुया. आणि म्हणून तुमच्या जीवनात येणारी प्रत्येक पीडा लक्षात ठेवा. ती पीडा काय घेऊन येत असेल, तर ती पीडा तुमची भलाई घेऊन येते. कारण तुम्ही देवाचे लेकरं. हे वचन तुमच्यासाठी आहेत. ती पीडा काय करते? भलाई घेऊन येते. 3 जणांना अग्नीत टाकलं, शद्रक मेषक अबेदनको. काय होती? पीडा. मी पीडित झाल्यामुळं माझं काय झालं? बरं झालं. शद्रक मेषक अबेदनकोचं काय झालं? वाटोळं झालं, बरं झालं. दानिएलला सिंहाच्या गुहेत टाकला, वाईट झालं का बरं झालं? बरं झालं. तुम्ही आजारी पडला, समस्यामध्ये गेला आणि कुणीतरी येऊन प्रार्थना केली आणि तुम्ही त्याच्यातनं उठला, बरं झालं का? चांगलं, बरं झालं. आमचे पैसे हरवले, आमचे पैसे हरवले आणि त्याच दिवशी कुणीतरी तुम्हाला बक्षीस म्हणून त्याच्या दुप्पट पैसे दिले. हे कसं काय घडतं? हे कसं काय घडतं? लोक प्रार्थना करतात मुलींसाठी, मुलींना कुठला तरी मुलगा पसंत यावा, खूप प्रयत्न करतात. माझे मित्र वगैरे मला सांगतात, अरे यार आम्ही थकलो, मी देवाला एकदाच प्रार्थना केली, कोण असेल त्याला पाठवून देत. आला मुंबईवर. हालेलुया. मी काय बोलवायला गेलो नाही कल्याणला, तो त्याचा गपचूप आला. प्रेज गॉड. आणि मला लोक विचारतात, अरे तू यार 2-2 जावे कशी काय? अरे आम्हाला मुल. अरे मी पीडित झाल्यामुळं माझं भलं झालं. मला लोकांनी लाथा घातल्या, रस्त्यावर टाकला म्हणून माझं भलं झालं. कारण त्याच्यामध्येच मी देव शिकलो. काय शिकतो? मी पीडित झाल्यामुळं माझं भलं झालं, त्यामुळे मी तुझे नियम शिकलो. मी जेव्हा रस्त्यावर झोपत होतो त्याच वेळेस मला बायबल मिळालं. आणि त्या घोरपडे उद्यानात मी अनेकदा बायबल वाचले नाही. लोक अभ्यास करायची, मी बायबल वाचायची. हालेलुया. त्याचं कारण काय? मी पीडित झालो, परिस्थिती माझ्या विरुद्ध आली, तुमच्या विरुद्ध आलं, पण त्याच्यामधलं तुमचं भलं.
तुमच्या घरामध्ये भांडणं होतात, बायको, आपली पत्नी, पती, लेकरं, त्रिकूट असतं. त्याच्यामधलं एक लेकरू आईची बाजू घेतलं, एक बापाची बाजू घेतं, आणि कधी कधी सगळेजण आईची घेतात आणि बापाची कोणच घेत नाही. अशी पण परिस्थिती होती. पण हे पीडित झाल्यामुळं माझं काय झालं, मला माझं बरं झालं, माझं बरं झालं. ज्या वेळेस तुम्ही रोज म्हणताल ना माझं बरं झालं, बरं झालं, ते बरं रस्त्यावर न पळतं इकडं तिकडं. ते म्हणतो कुणी आठवण केली, तो म्हणतो मिखानी, मिखाकडे जातो, लगेच तो चायनात जातो. आणि आपल्याला पुढचं माहिती नाही, तो चायनीज घेऊन आलेला नाही, चायनीज माल घेऊन आलेला नाही. प्रेज गॉड. त्याचा कान हलतोय म्हणजे तो तयारीत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लक्षात ठेवा, ह्या पिढा, ह्या आयडिया हे कोण देत? देव, परमेश्वर आयडिया. हे बायबल सगळं आयडियांनी भरलेलं आहे देवाच्या, की ह्या माणसाला मी कसा सोडू. बायबलच्या पहिल्या 2 अध्यायासारखी पृथ्वी परमेश्वराला परत बनवायची होती, कारण तिथंच तो म्हटला हे चांगलं आहे, हे चांगलं आहे म्हटलं. आणि पवित्र शास्त्रात बाकीच्या सगळ्या किती एकूण अध्याय? 1100. अहो तुम्हाला सांगितलेत 1100. पुढच्या वेळेस सांगा किती आहेत ते, आणि त्याच्यातले 2 अध्याय मायनस करा. या 2 अध्यायांसाठी उत्पत्तीच्या पहिल्या 2, बाकीचं सगळं बायबल फक्त 2 अध्यायासाठी. कारण परमेश्वराला उत्पत्ती मधली पृथ्वी परत तयार करायची. हालेलुया. कम ऑन, प्रेज द लॉर्ड. आणि त्या स्वर्गामध्ये जर जायचंय, स्वर्गाचं राज्य, आणि आम्ही चाललेलो आहे आयडियांकडे. देवाची आयडिया, देवाची आयडिया देवानी काय केली तर ह्या पापासाठी हॅलो हॅलो येशू ख्रिस्ताला पाठवलं. येशू ख्रिस्ताला ह्या पापासाठी ह्या पृथ्वीवर पाठवलं. मागच्या वेळेस बघितलं, प्रारंभी शब्द होता, देवाची इच्छा. इच्छा म्हणजे काय? शब्द. तुम्ही एखाद्याची इच्छा एखाद्याला जर प्रगट करायची तर काय बोलतो? काय बोलता तुम्ही? हा, शब्द. मला इच्छा बोलायची की तुम्ही इकडे या, मग त्याला काय बोलतो? शब्द, इच्छा. प्रारंभी देवाची इच्छा होती, इच्छा देवासह होती आणि देवच इच्छा होता. आणि ती इच्छा 14व्या वचनामध्ये देहधारी झाली. येशू ख्रिस्त आमच्या समोर राहिला उभा. देवाची इच्छा. आमच्या इच्छा खूप आहे, पण देवाची इच्छा. आणि म्हणून तिथं सांगितलेलं तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव. कोणावर भाव ठेव? परमेश्वर. आपल्या बुद्धीवर अवलंबू नकोस, म्हणजे तुझ्या आयडियांवर राहू नकोस. कारण तुला जर त्याच्या स्वतःच्या आयडियांवर राहशील तर तू काय होशील? फेल हो. आम्ही आमच्या आयडियांवर राहिलो तर काय होईल? फेल होऊ. पण त्याच्या आयडियांवर राहू तर आम्ही सक्सेस होऊ. कम ऑन, प्रेज गॉड. आणि म्हणून ह्या ज्या आयडिया आहेत त्या देवाच्या आयडिया 3 गोष्टींमध्ये दिसतात. एक म्हणजे पहिली गोष्ट परमेश्वराचं वचन. कम ऑन, प्रेज गॉड. आणि दुसरं आहे परमेश्वराचं नाव. बघा, कुठली पण आयडिया तुम्हाला जर चालवायची किंवा कुठली पण योजना चालवायची तर तुम्ही काय म्हणता? येशूच्या नावाने हे होऊ दे. कम ऑन, प्रेज द लॉर्ड. काय म्हणतो आम्ही? म्हणा, येशूच्या नावाने हे होऊ दे. आणि मग तुमची काय इच्छा असेल ते सांगा. हालेलुया. कम ऑन, प्रेज गॉड. ते कोणतरी सिस्टर इकडे येऊन त्यांनी साक्ष दिली. काय साक्ष दिली? त्यांनी ते भूत काढलं आणि ते घरी आले
आणि घरी आल्यानंतर त्यांचे पण त्या हातापायावर. त्याचं कारण का माहितीये का? आम्ही हे लक्षात ठेवलं पाहिजे की ज्या वेळेस आम्ही भूत काढतो तेव्हा तेव्हा आम्हाला पहिलं काय केलं पाहिजे तर प्रार्थना. काय केली पाहिजे? प्रार्थना. आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रार्थना काय केली पाहिजे हे समजलं पाहिजे. तर प्रार्थना अशी करा, मी माझ्या स्वतःला, माझ्या घरच्यांना, माझे नातेवाईक मंडळीला आणि माझ्या चर्च मेंबर्सला रक्ताच्या कवरिंग खाली घेते, तुझ्या सिक्युरिटीच्या हातात देते. कारण त्याचा अटॅक होणार ना जर तुम्ही तयार आहे. येशू ख्रिस्त बघा, येशू ख्रिस्त बघा, शिष्य उठायच्या अगोदर कुठं जायचे? कशाला? प्रार्थना. आणि ती जी प्रार्थना असायची ती प्रार्थना खाली घेऊन आल्यानंतर ते म्हणायचे चला गावा. आणि मग आंधळा भेटायचा. काय पाहिजे? डोळे. काय मेलेला आहे उठ. कारण का? प्रार्थना. शिष्य पण एक दिवस गेले भूत काढायला आणि त्यांच्याच्याने काही झालंच नाही. बराच प्रयत्न केला पण ते काय व्हायला तयार नाही. येशू ख्रिस्ताकडे आले, प्रभूजी अरे आमच्याकडनं का नाही? अरे त्यासाठी काय पाहिजे? उपवास आणि प्रार्थना. कारण समोरची सैतानी ताकद जी आहे तिच्या संगती तुम्हाला लढायचंय. आणि जर मी प्रिपेअर नसलो तर मी लढणार कसा? हालेलुया. आणि म्हणून इफिस 6:12 मध्ये सांगितलं तुमचं युद्ध रक्त आणि मांस यांच्या बरोबर नाहीये. कशा बरोबर? रक्त आणि मांस यांच्या बरोबर नाहीये. तर आकाशातील दुरात्मा समूह, सत्ता, अधिकारी ह्याच्या बरोबर तुमचं युद्ध आहे. आणि ते जर युद्ध लढायचं तर सैतान तुमच्या शरीराला त्रास द्यायचा का प्रयत्न करतो? कारण हे शरीर देवाचं मंदिर आहे. आणि हे शरीर जर मोडलं तर आत्मा कुठं जाणार? हॅलो, आत्म्याला राहायला काय पाहिजे? शरीराचं मन. आणि शरीराचं जर मंदिर पाहिजे तर त्या शरीराकडनं तुम्ही येत आहे. कोण संकटात असेल तर भारतीमध्ये पळत जाता, जाऊन उपवास धरता, दोघं नवरा बायको प्रार्थना करतात. पाळक साहेब, कोपर्डे पाळक साहेब आणि पाळकीनबाई. हालेलुया. का करता? मंदिर आहे. का मंदिर आहे? कारण ते एका मंदिरात आले. आणि ते मंदिर कुठलं आहे? कुठं आहे ते? ख्रिस्ती मंडळी. हे देवाचं मंदिर आहे. ह्या मंदिरामध्ये तुम्ही येता म्हणजे आपण सगळे मंदिर येतो. आणि मग आम्ही इथं आल्यानंतर तो त्याच्या संगती बोलत नाही, ती त्याच्या संगती बोलत नाही. आणि दोघ जण मात्र प्रभूची प्रार्थना संगती म्हणतात, मतांगीकार सगळं म्हणतात. मंदिर कोण पाडतोय? आम्ही लोक. आम्ही लोकच पाडतो. बायकोचं तोंड तिकडं, नवऱ्याचं तोंड तिकडं, मुलांचं तोंड बाहेर. इकडनं पाळक साहेब माझ्यासारखा माणूस ओरडतोय, कोणाच्याच कानात काहीच जात नाही. हा मेसेज किंवा ही गोष्ट ही तुमच्या कानापर्यंत घालावी म्हणून आजचा देवानी दिवस नेमलेला आहे. शाने वा. दुसऱ्या क्षणी येशू ख्रिस्त आला तर तेवढ्याशा त्या वादामुळं तुम्ही नरकात जाता. अरे नरकापासनं वाचा रे. रोज नव्याने जन्म घ्या. आणि म्हणून लक्षात ठेवा, या संसारामध्ये राहत असताना तुमच्या समोर प्रभावशाली प्रश्न उभे राहतील. आणि हे प्रश्न कोण तयार करतं? मनुष्य. कोण तयार करतो? म्हणा मनुष्य.
रक्तस्रावी स्त्री जेव्हा येशू ख्रिस्ताच्या गोंड्याला धरायला गेली, मधी कोण होत? गर्दी. काय होती? गर्दी, माणसं. चर्च मध्ये आला, माणसंच प्रॉब्लेम. चर्च मधनं बाहेर गेला, माणसंच प्रॉब्लेम. कधी कधी कोणाचा तरी कोणासंगती तरी वाद होतो आणि त्या वादामुळे तो चर्चला यायचा बंद होतो. आणि तो इतका बंद होतो की शेवटी तो कुठेतरी सिगरेट बिगरेट दारू बिरू पिताना दिसतो. कारण काय? तो वाद. त्याला आम्ही पाडलं, आमच्या शब्दांनी पाडलं, आमच्या आयडियांनी पाडलं. एखाद्या वेळेस आमच्या हातामध्ये सगळं काही आहे, पण आम्ही स्वर्गाला गमवलेलं. आम्ही आयुष्यभर मंदिरात सेवा केली, पण आम्ही गमवलो कोणाला? स्वर्गाला. आणि म्हणून पटत नाही, पटवून घ्या. कारण त्याच्यासाठी तर येशू ख्रिस्त या जगामध्ये. हालेलुया, हालेलुया. म्हणून लक्षात ठेवा, येशू ख्रिस्त या जगामध्ये आले. रक्तस्रावी स्त्री, परतिलमय आंधळा यरीहोच्या शेजारी बसला होता. लोकांनी त्याला गप केलं. लोक, आमच्या आयडिया या लोकांकडनंच येतात आणि त्या घेऊ नये म्हणून पवित्र शास्त्र आमच्या हातात दिले. ह्या आयडिया घे. मी ह्या आयडिया 1978 मध्ये घेतल्या. मी पण पडलो देवामधनं, मी पण देवामध्ये उठलो, मी पण बॅकस्लाइडर झालो, मी पण माग पडलो, पण मी ह्याला सोडला. कसं पण कर. हा मी चुकलो, हा मी पापी आहे, प्रभू माझी क्षमा कर, चल. कारण का? त्याने तुमचं जीवन बदलते. जिंदगी मेरी बदल गई जब से मसीह को पाया है. खुल गई है कलियां नहीं, यीशु बाहर लाया है. जिंदगी मेरी बदल गई. 78 मध्ये बदलली, ती अजून तशीच आहे. पडतो, चढतो, माग पडतो, पुढे जातो. आणि असं करत करत, कारण त्यांनी पुढे सांगितलेलं आहे, अरुंद दरवाजाने आत जाण्याचा नेटाने प्रयत्न करा. कारण नाशाकडे जाण्याचा मार्ग हा पसरट आहे, पण जीवनाकडे जाण्याचा मार्ग कसा आहे? अरुंद. आता बघा, अरुंद मार्गाने जाण्याचा कसा प्रयत्न करा? नेटाने प्रयत्न करा. कारण बरेच जण जाऊ इच्छितील, पण त्यांच्याने जाववणार नाही. बरेच जण जाऊ इच्छितील. प्रत्येक जणाला असं वाटेल की आपण काय केलं पाहिजे? जायला पाहिजे, पण त्यांच्याने जाववणार नाही. आणि म्हणून प्रत्येक क्षणाला, प्रत्येक मिनिटाला आम्हाला काम करता करता मला कधी आठवण आली की मी प्रेयर करतो, देवा माझ्या पापांची क्षमा कर यार. आता जर आला 5 मिनिटांनी, तू जर आलास तर मला तुझ्या संगती येऊ दे. परत एक राऊंड मारून आलो, देवा पापाची क्षमा कर बर. घरात गेलो, दरवाजा बंद केला, पहिली प्रार्थना, देवा बाबा पापाची क्षमा कर. जेवण झालं, इकडं तिकडं फिरलो, 4 पावली करायला गेलो, देवा पापाची क्षमा कर. कारण आम्ही पाप करतच राहतो, कारण आमचा जन्म, आमचं शरीर हे पापात आहे. आता ते कसं काय हे मी 3-4 वर्षापूर्वी एक दिवस सांगितलेलं होतं एका मेसेज, की त्या आमचा जन्म पापात होणं म्हणजे काय. म्हणजे ऍक्च्युली प्रॅक्टिकली देवाची इच्छा कशी पाडण्यात आली. आणि म्हणून इच्छा हा फार महत्वाचा भाग आहे. देवाची इच्छा आणि माणसाची इच्छा. आमच्या इच्छा खूप असतात.
बरेच जण प्रयत्न करतील, इच्छा असेल, पण ते जाऊ शकणार. आणि म्हणून दावीद जो होता, त्या दावीदाला या गोष्टी माहिती होत्या. म्हणून पहिला शमूएलाचं पुस्तक त्याचं 17वा अध्याय त्याचं 45. फर्स्ट सॅम्युएल चॅप्टर 17 वर्स 45. तेव्हा दावीद त्या पलिष्ट्यास म्हणाला. आता दावीद आणि गल्ल्यात हे समोरासमोर आले. आणि दावीद जो होता, त्या दावीदाने त्या पलिष्ट्याच्या समोर गेल्यानंतर तो काय म्हणतो हे फार महत्वाचं आहे. 45व वचन वाचा, मिळाला असेल तर. तेव्हा दावीद त्या पलिष्ट्यास म्हणाला, तू तलवार, भाला व बर्ची घेऊन मजवर चालून आला आहेस. पण सैन्यांच्या देवाला तू तुच्छ लेखिले आहेस. त्या सेनाधीश परमेश्वराच्या नावाने मी तुझकडे आलो. मगाशी 3 गोष्टी बघ. पहिलं देवाचं वचन, दुसरं नाव, आणि तिसरं देवाचा आत्मा. या 3 गोष्टी आम्हाला आयडिया शिकवतात. वचनामध्ये देवाच्या आयडिया आहे की पापापासून दूर कसा राहायचं. दुसरं आहे त्याचं नाव. त्याचं नाव घेताल तेव्हा तुम्हाला आयडिया सुचतील. आणि तिसरा आहे पवित्र आत्मा. तो तुम्हाला काय करायचं ते सांगेल, तुम्हाला शिकवल, तुम्हाला गाईड करेल. हालेलुया, कम ऑन, अरे हालेलुया, प्रेज गॉड. आणि म्हणून दावीद काय म्हणाला, मी ज्या परमेश्वराचं नाव तू तुच्छ लेखले, त्याच परमेश्वराच्या नावाने मी तुझ्या विरुद्ध येते. पहिलं दावीदानी त्याला डिक्लेअर केलं त्याची चूक. सैताना पुष्कळ जाते, सैताना वगैरे काढताना लोक विचारतात, मला इतकं वाईट वाटतं, तू कुठून आलायस, तू कुठून आलायस. अरे तुला काय करायचं, येशूचं नाव घेऊन काढून टाक ना. तो कुठून आला, तो नरकातच येणार. तर तू झाडावरचा आहे का झाडाच्या खालचा आहे, अरे आम्हाला काय करायचंय, आमच्याकडे पॉवरफुल नाव येशूच आहे. येशू ख्रिस्त विचारत बसले प्रत्येकाला, कुठून आला, काय आला, ए चल निक गेला. काहीतरी आम्ही काय काय ठिकाणी हे आमच्या स्वर्गातील बाप्पा प्रार्थनाच म्हणत, काय काय चर्चेस म्हणत का नाही, ते शिष्यांना शिकवले, आम्हाला नाही. आणि आम्ही ज्या वेळेस शिष्य नाही आहोत असं कबूल करतो, सैतान ते धरून ठेवतो. आणि तुमचं शिष्यत्व तुम्ही स्वतः आपल्या मुखाने रद्द करता. किती सांभाळून ह्या जगामध्ये चाललाय. आणि म्हणून दावीदाने काय केलं, मी त्या सेनाधीश परमेश्वराच्या नावाने तुझ्याकडं येतो. फिरवला दगड. काय काय डिक्लेरेशन आहे, आपण आयडिया करावी. दावीदाने गल्ल्यात आला, पहिलं डिक्लेअर केलं. काय केलं, डिक्लेअर केलं की मी आज तुझं ते मुंडकं कापून तुझं शरीर पाखरांना खायला देणार आहे. डिक्लेरेशन. आम्ही जगामध्ये डिक्लेअर काय करतो, देवाचं वचन कसं डिक्लेअर करतो. काय काय ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी बघायला मिळतात. पण प्रियानो, मला तुम्हाला सांगू द्या, तुम्हाला जर काय शोधायचं असेल तर पहिलं पवित्र शास्त्र बघा. कारण तुमचं गाईड तुम्हाला त्या स्वर्गापर्यंत पोहोचण्याची माहिती जर कुठं मिळाली असेल तर त्या पवित्र शास्त्रात. हालेलुया. आणि म्हणून दावीदाची मागणी देवाकडे काय होती, तर देवानी त्या माणसाला माझ्या हातात द्या. देवाकडे काय मागणी होती, तर देवाकडे साधी मागणी होती की त्या माणसाला माझ्या हातामध्ये द्यावा, मी त्याचं काय करावा, शिरच्छेद करावा, ते पाखरांना खायला घाला. पण ह्याचं डिक्लेरेशन त्यांनी पहिलं. तुम्हाला कुठली गोष्ट हवी असेल, म्हणून रूट ऑफ द डेमन म्हणून मी एक पुस्तक दिलं होतं, ते किती जणांनी वापरलं माहिती नाही. पण एक महत्वाची गोष्ट होते की मी डिक्लेअर काय करतो.
कुठली गोष्ट मिळण्याच्या अगोदरच आम्ही डिक्लेअर करतो काय, मी पास होणार नाही. पहिलं डिक्लेअर करतो. अरे पहिला जा तर नाही नाही, पण परीक्षेला जाताना आपण म्हणतो का चला आता आपण नापास व्हायला जाऊया, हा म्हणतो का नाही. म्हणजे आम्ही तिकडे जाताना कसं जातो, पास व्हायला, पण मनामध्ये आमची आयडिया नापास व्हायची. हालेलुया. मग स्वर्गामध्ये जर आम्हाला जर जायचं आहे तर आमची आयडिया काय पाहिजे, मला कसं पण करून कुठं पोहोचायचंय, स्वर्गात. बाकी काही होऊ दे, मला चर्च मधनं उचकून द्या किंवा चर्चच्या बाहेर धरून कुत्र्यासारखं धुवा, माझं काही म्हणणं नाही, पण मला कुठं जायचंय, स्वर्गात जायचंय. आणि म्हणून पित्याची जी इच्छा जी आहे की तुम्ही सगळेजण कुठं असावेत, आणि म्हणून तुम्हाला मी जातो, तुम्हाला काय करायला, जागा तयार करायला. ज्याच्यासाठी जागा करतोय त्याच्या घरात भांडणच भांडण, हे धोपटा धोपटी. तो म्हणतोय जागा तयार करतो, म्हणतो इथंच जागेसाठी भांडण. आई वडिलांच्या नावाची जागा, बहीण भाऊ भांडतेले, बायको त्याच्यामध्ये फोडणी मारतेली, आणि बहिणींचा हक्क नवीन रूल प्रमाणे त्यांचे नवरे लोक सगळे मेवणे भांडायला आलेले. काय परिस्थिती आहे. आणि समोर मात्र घरामध्ये क्रॉस लावले. समोर काय लावलाय भिंतीवरती, क्रॉस. आणि तिथं लिहिलेलं आहे तुमच्या पापांची काय करण्यात येईल, क्षमा करण्यात. आणि इथं चालले धोपटा धोपटी, वरडारडी. आणि त्या परिस्थितीमध्ये जर येशू ख्रिस्त आलं तर काय होईल, आम्हाला ना जगातली जागा मिळणार ना स्वर्गाची जागा मिळणार, पण आमच्यासाठी दुसरी एक जागा आहे. कुठली, हॅलो, नरकाची. बिन बुलाये मेहमान, एकदम टायमिंगला. त्यांनी सांगितलं मी येतोय, चोरासारखा येतोय, तुला माहिती नाही मी कधी येणार, पण आमची इथं चाललेली, हे माझं ते माझं ते माझं. आणि म्हणून आम्ही ह्या संसारामध्ये ह्या गोष्टीमध्येच पडलेलो आहे. म्हणून आम्ही जे ऍक्शन करतो किंवा आयडिया करतो त्याच्यामध्ये पित्याचं गौरव आहे. योहानाचं पुस्तक त्याचा 14 अध्याय त्याचं 13 वचन सांगतं, पुत्राच्या ठाई पित्याचे गौरव व्हावे म्हणून तुम्ही जे काही माझ्या नावाने मागाल ते मी करीन. तुमच्या आयडिया ह्या कोणामध्ये असल्या पाहिजेत, देवाच्या नावामध्ये. कशामध्ये असल्या पाहिजेत, देवाच्या नावात. माझ्या लोकांचा कशामुळे नाश होतोय, ज्ञानाच्या अभावी, अज्ञानामुळं. कारण त्यांना बायबलचं वचनच माहिती, बायबलचं वचन माहित नाही. ते वाचतात पण डोळे झाकून वाचतात, त्यांच्या डोक्यामध्ये कामाचे विचार असतात. तो बॉस मला असं बोलला, हे परमेश्वरा प्रभू माझा मेंढपाळ आहे, मला काय. आणि त्यांनी मला सांगितलं होतं की ती फाईल तिकडे ठेव, पण मी काय ती ठेवली नाही. मग पुढचं तो मला हिरव्या चार कुरणात बसवतो, आणि नंतर मग माझी बायको ओरडायला लागली तेव्हा मी तिला बघितलं असतं, तो मला हिरव्या चार कुरणात बसवतो. आम्ही अशा रीतीने बायबलचं वाचन करतो. तो तुझ्या पापांची क्षमा करतो. राजा, अरे पाणी टाकायचं होतं ना आंघोळीला, आणि पुढे लगेच पुढचं वाच. तो पुनरुत्थीचा, तो तुमच्या पापांची क्षमा करतो. लक्षात ठेवा, सिरियस व्हा, कारण जो येणारा आहे तो वाटेवर. कम ऑन, प्रेज गॉड. आणि म्हणून आमच्या जो नाश होतोय ना, अज्ञान. अज्ञान काय आहे, ज्ञान नाही. आणि ज्ञान काय आहे, तर परमेश्वराचं भय. परमेश्वराचं भय हा ज्ञानाचा पवित्र शास्त्र सांग. आणि अज्ञान काय आहे, तर ते आहे जे अज्ञान म्हणजे काय, अंधकार म्हणा, अंधकार. ज्ञान म्हणजे काय, प्रकाश. अंधार झाला घरामध्ये,
कशाचं ज्ञान होतं का? जाऊन कशालाही धडकतो का? तर अंधार आहे, ज्ञानच होऊ शकत नाही, प्रकाश नाही, ज्ञानाचा प्रकाश. घरामध्ये अंधार झाला, अरे तो इमर्जन्सी कुठे आहे, मेणबत्ती कुठे आहे, अरे बॅटरीची लाईट लावा, काहीतरी करतो का? तर आम्हाला प्रकाशाची गरज आहे. जसं शारीरिक गोष्टींना प्रकाशाची गरज आहे, तसं आत्मिक गोष्टींना येशू नावाच्या प्रकाशाची. हालेलुया, कम ऑन, प्रेज गॉड. आणि म्हणून हा जो सन आहे, SUN, सन. आदाम आणि हव्वाने पाप केलं तेव्हा त्यांनी कशाचे वस्त्र केले? झाडाच्या पानाचे. त्याच्यावर काय पडला? प्रकाश. SUN, सन. सॉरी, SUN, सन. सनचा प्रकाश पडला तर, आणि ते काय झाले? सुकले. आणि ते सुकल्यानंतर त्यांची लाज झाकाय काहीच नाही, दिसायला लागली. मग देवाने त्यांना चर्मवस्त्र दिले. पण लक्षात ठेवा, आम्ही ज्या वेळेस आमच्या कर्मांचे, आमच्या कृतीचे कटिवेष्टन आमच्या भोवती लावतो, त्यावेळेस ह्याच SUNच्या पलीकडे एक सन आहे, SON, देवाचा एकुलता एक पुत्र. आणि त्याचा प्रकाश जेव्हा आमच्या कृतकर्मांवर पडतो, आणि म्हणून कर्मांनी कोणी स्वर्गात जात नाही. तुम्हाला त्याच्यासाठी देवाच्या पुत्राच्या रक्ताची गरज आहे. हालेलुया. आणि म्हणून परमेश्वराची आयडिया आपल्या जीवनात यावी, उतरावी, म्हणून प्रार्थना. आमच्यासाठी प्रार्थना करा, आमच्या फॅमिलीसाठी प्रार्थना करा, मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो. कम ऑन, प्रेज गॉड. आणि काही गोष्टी ज्या असतात त्या आता असंच बोलता बोलता मी तुम्हाला सांगतो की कशा रीतीने तुम्ही भूत काढताल, आरोग्याच्या प्रार्थना कशा रीतीने करताल. महत्वाची गोष्ट आहे की आपल्यामध्ये दोन्ही पाळक असे आहेत की ज्यांना आरोग्याचे दान आहे. चव्हाण पाळक साहेब आरोग्याचं दान, त्यांनी केलेल्या प्रार्थना अनेक लोकांच्या तोंडून साक्ष ऐकलेले की त्यांचे रोग बरे झाले. आता सिस्टर कडनं ऐकलं ते भूत काढणार आहेत. मग असे जेव्हा सगळे इक्विप होतील त्यावेळेस रिवायवल होईल. हालेलुया, कम ऑन, प्रेज गॉड. आणि पुण्यातलं रिवायवल पहिलं कुठे येईल? तुम्ही केडगावचे म्हणून गप्पा मारू नका, इथं येईल. हालेलुया. केडगाववाले सगळे, केडगावच्या मावशी पण त्यांना फार बरं वाटलं. काय अँड्रू मावशी, केडगावचं नाव आलं बाबा. तर लक्षात ठेवा, पहिलं रिवायवल कुठे येईल? आमच्यामध्ये. आणि त्या रिवायवलची आम्ही वाट बघतो. कम ऑन, प्रेज गॉड. आणि म्हणून देवाच्या आयडिया ज्या आहेत त्या देवाच्या आयडिया आम्ही शिकल्या पाहिजेत. आमच्या आयडिया देवाच्या आयडियामध्ये घातल्या पाहिजे. तुझी इच्छा प्रमाणे हो, स्वर्गाचं राज्य हे शेतात लपवलेल्या ठेवीसारखी आहे. ती कोणा एका माणसाला सापडली, त्यांनी ती लपून ठेवली ना, आपलं सर्वस्व विकलं आणि ते शेत विकत घेतलं. पश्चाताप करा, कारण स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे. म्हणून स्वतःच्या आयडियांवर विसंबून राहू नका, तर देवाच्या आयडिया या घेत चला. प्रार्थना करूया. परमेश्वरा, आम्ही तुझ्या वचनाबद्दल तुझी उपकार स्तुती करतो. याप्रमाणे चालण्यास बोलण्यास सहाय्य कर. येशू आमचा तारणारा याच्या नावाने मागतो म्हणून तू आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. खरोखर आज परत एक वार परमेश्वराच्या मंदिरामध्ये आम्ही आशीर्वादित असं ठरलेलं आहे. कारण की परमेश्वराची इच्छा, परमेश्वराची आयडिया आज आमच्यासाठी अद्भुत होती. अनेक जण लांबून लांबून आलेले आहे, अनेक जवळून जवळून आले. आपण कुठूनही या, परंतु मंदिरात येणं आणि मंदिरामध्ये असलेल्या देवाचा आशीर्वाद घेणं अतिशय महत्वाचं आहे. प्रेज द लॉर्ड. हे काही लोकांना वाटतं की नुसतं पाळक साहेबाचा संदेश ऐकायला, निश्चितच येतात. आपण पाळक साहेबाचा संदेश ऐकतोच,
परंतु इथे साक्ष ऐकायला मिळते, इथे स्तुती स्तवन करायला मिळतं, इथे एकमेकांसाठी प्रार्थना केली जाते, इथे आपण दान देखील अर्पितो आणि इथे आपण ह्या गोष्टीचं जाहीर करतो की येशू तुझं आगमन आहे तेव्हा वधू तयार आहे. प्रेज द लॉर्ड. हा, हे देखील आहे. या सगळ्या गोष्टी ह्याला म्हणतात पॅकेज. हे पॅकेज आहे. हे तुम्हाला या ऑनलाईन वरून मिळणार नाही. मागच्याच आठवड्यामध्ये कॅनडावरून पाळक साहेब आले आणि सुरभीचे नेहाचे पाळक साहेब होते. म्हणे पाळक साहेब आम्ही तिथे कॅनडामध्ये तुमची भक्ती पाहून आशीर्वादित होतो. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. ते पाळक साहेब आहे, ते काही खोटे बोलणार नाही. ते म्हणे तुमची भक्ती म्हणून आम्हाला तिथे खूप आनंद वाटतो की कशा प्रकारे ख्रिस्ती मंडळी चर्च पुणे येथे सेवा करते. परंतु आम्हाला हे वाटतं की आम्हाला ऑनलाईन बघायला मिळतं. ते लोक किती आशीर्वादित जे ऑफलाईन मंदिरामध्ये बसून देवाच्या या भक्तीमध्ये सहभागी होतात. प्रेज द लॉर्ड. जे देवाला खऱ्या अर्थाने ओळखतात, जे देवासाठी भुकेले ताणेल, ज्यांना खरं अर्थाने देवाच्या जे स्वर्गीय मानण्याची मेजवानी काय आहे हे कळतं, ते घरी बसणार नाही. ते उत्सुकतेने येते आणि ही देवाची इच्छा आहे आणि ती आमची देखील इच्छा असावी. देवाची इच्छा किती जरी असली, परंतु जर आमची इच्छा नाही तर मला सांगू ते शक्य होणार नाही. आणि यामुळे एक स्पेशल गीत आज आमचे जावई आमच्यामध्ये आहे.